पोंदुखरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. डिलीट केलेला मोबाईल डेटा फॉरेन्सिक तपासातून रिकव्हर. चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण. आरोपी अयान तरुणींना घेऊन गेलेल्या ठिकाणी पंचनामा. एक पीडिता समोर. पोलिसांकडून तपास सुरू. टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू. अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तथ्यशोध समिती नाशिकमध्ये पीडितेचा जबाब नोंदवला. एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा. नाशकात धर्मांतराचा आणखी एक प्रकरण उघड. तंजीर इनामदारवर लैंगिक छळ आणि बळजबरीनं धर्मांतराचा आरोप. हरलो नाही, हरणार नाही. पंतप्रधान मोदी यांचं विरोधकांना आव्हान. तृणमूल, सपा आणि काँग्रेस हे पक्ष महिलांचे अपराधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट टीका. 56 इंचाची छाती असणाऱ्या मोदींना काँग्रेसची एवढी भीती का? काँग्रेस नेते नाना पटोले यांचा पलटवार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर. लक्ष्मी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी येणार. मंत्री गोगावलेंसह इतर नेते राहणार उपस्थित. होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर गोळीबार. भारताने इराणचे कान उपटले. इराणी राजदूताला केलं पाचारण. वकिलाच्या पत्नीनं केली सेक्रेटरीची हत्या. मृतदेह पोत्यात भरून ऑफिसमध्येच ठेवला. पुण्याच्या मुंढव्यातील धक्कादायक घटना. रील बनवण्याच्या नादात समृद्धीवर खासगी बसचा अपघात. बस चालक आणि क्लीनर बनवत होते रील. 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. 20 ते 25 प्रवासी जखमी. मालाडमध्ये हल्दीरामच्या शेवपुरीत जिवंत अळी. इन्फिनिटी मॉलमधील हल्दीराम आउटलेटमधील प्रकार. व्हिडिओ व्हायरल. ग्राहकांमध्ये संताप. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीची तयारी. सोन्याचा चढता दर ग्राहकांसाठी चिंतेचा मुद्दा. आज रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक. सकाळपासूनच मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा तर हार्बर पश्चिम रेल्वेवरही परिणाम. हैदराबादची चेन्नईवर मात. 6 गडी राखून मिळवला विजय. आयपीएलमध्ये आज डबल हेडर. पहिल्या सामन्यात केकेआर आरआर आमने सामने तर दुसऱ्या सामन्यात पंजाब लखनौ भिडणार.